तिच्या बाजाराकडे जाऊ नये. पण एक एक आहे, तुम्ही किती मोठं व्हा, किती मोठं होण्याचा प्रयत्न करा, पण हा इतिहास आहे. जो देव व्हायला गेला त्याची माती झाली, ज्यानं भक्तीचा बाजार मांडला त्याची परमेश्वरानं माती केली. बाकीचं हे सर्वांनाच ज्ञात आहे. आणि त्यातली त्या जर मामांच्या विषयी बोलायचं झालं तर अजूनही माझं सर्वांना सांगणं आहे की मामाला हलक्यामध्ये घेऊ नका. मामा हा साधा देव नाही. एक वेळ इतर देवावर राहणं सोपं आहे, मामांच्या वर राहणं खूप अवघड आहे. नमस्कार मंडळी, मी आकाश दडस आपल्या सगळ्यांचं महासंवाद मराठी या चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण पुन्हा एकदा नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत वासुंदेकर मेजर आहेत, त्यांना तुम्ही ओळखत असाल. आणि त्यांची वासुंदे ते आदमापूर पायी दिंडी सुरू आहे. आता आपण सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातर खटाव येथे आहे आणि आज त्यांच्याशी आपण वेगवेगळ्या विषयावर संवाद साधणार आहोत. मेजर नमस्ते. नमस्कार. हा. जय बाळूमामा. यंदा तुमच्या दिंडीचं 3रं वर्ष आहे. हो, तिसरं. संकल्पना कशी सुचली आणि कुठून कशी कुठल्या मार्गे दिंडी जाते ते पहिल्यांदा सांगा. दिंडी आपल्याला सुरू करायचीच होती, परंतु सगळ्या गोष्टीचा अवधी होता. म्हणजे माझं एक तत्व आहे, जे काही गोष्टी करायची ना ती मामाला विचारून करायची. आणि जर मामांनी परवानगी दिली तरच मग त्याला हात घालायचा, नाही तर आपलं गप बसायचं. म्हणजे देवाच्या पुढे पळायचं नाही, असं मला ते सावलीमध्ये चालायचं. आणि मग ही कल्पना होतीच. मग आमच्या दौंडच्या भागातल्या विविध भागातले लोक, वाटलूज असतील, बिगवन वगैरे इथली, कोडा चिंचोली अशी माणसं आली. म्हटली आपण वासुंद्याच्या गावातून दिंडी सुरू करूया. चालतंय म्हटलं. मी देवाला विचारलं, त्यानंतर ते दिंडीचं स्वरूप सुरू झाले. हे 3रं वर्ष आहे आणि या वर्षी आम्ही पुन्हा देवाला विचारलं आणि चरण पादुका मामाच्या बनवलेल्या आहेत आणि ते घेऊन जात आहोत. दिंडी वासुंदे गावातून, दौंड तालुक्यातील वासुंदे गावातून निघती. पहिला मुक्काम बारामतीला असतो. फलटण मार्गे, दहिवडी मार्गे, मोगराळे घाट चढून त्या कातर खटाव, दहिवडी कातर खटाव मार्गे, विटेच्या मार्गे, पलूस मार्गे, आष्टा मार्गे पेठ वडगाव करत कोल्हापुरामध्ये उतरते. दुपारचं जेवण आम्ही विश्व पंढरीला करतो आणि आदमापूरच्या अलीकडे इस्पुर्लीमध्ये एक मुक्काम असतो आणि मग 26 तारखेला आम्ही आदमापुरामध्ये संध्याकाळी दाखल होणार आहोत. आपण मागल्या वर्षी देखील चर्चा केली त्या अनेक मुद्द्यावर. आपण डबल तुमच्याशी संवाद साधतोय. सध्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय की या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये बडे बडे म्हणजे जे गोंधळ माजला गेलाय, त्यामुळं लोकांना कळना की नक्की काय चाललंय, काय गोष्टी आहेत. या संदर्भात आपलं मत काय नक्की? भक्ती, परमार्थ, संप्रदाय, अध्यात्म ह्या गोष्टी खूप श्रेष्ठ आहेत, परंतु काही लोक आपल्या स्वार्थासाठी त्या गोष्टीचा बाजार मांडतात. म्हणजे थोडक्यामध्ये मी खाली सांगितलं की हा भक्तीचा बाजार आहे. पण त्यावेळेला मला असं वाटतं की आपण आपली सदैव बुद्धी जागृत ठेवावी आणि भक्तीच्या बाजाराकडे जाऊ नये. पण एक आहे, तुम्ही किती मोठं व्हा, किती मोठं होण्याचा प्रयत्न करा, पण हा इतिहास आहे. जो देव व्हायला गेला त्याची माती झाली, ज्यानं भक्तीचा बाजार मांडला त्याची परमेश्वरानं माती केली. बाकीचं हे सर्वांनाच ज्ञात आहे. आणि त्यातली त्या जर मामांच्या विषयी बोलायचं झालं तर अजूनही माझं सर्वांना सांगणं आहे की मामाला हलक्यामध्ये घेऊ नका. मामा हा साधा देव नाही. एक वेळ इतर देवावर राहणं सोपं आहे, मामांच्या वर राहणं खूप अवघड आहे. या जगात मामा एकच आहे, तो म्हणजे आदमापूरचा राजा. दुसरा मामा होऊ शकत नाही. आणि पुन्हा सांगतो, जो मामा व्हायला जाईल त्याची माती हा भगवंत केल्याशिवाय राहणार नाही. ओके. सध्या महाराष्ट्रामध्ये आपण अनेक, महाराष्ट्राला ही परंपरा आहे आपली, म्हणजे वारीची असेल, अध्यात्माची असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये बाळूमामा आणि स्वामी समर्थ हे तसे ट्रेंडिंगचे, म्हणजे जास्त मार्केटमध्ये आलेले देव आहेत की जे लोकांना आता जास्त, अगदी गावोगावी देवळं बांधले आहेत, पालख्या चालू केल्यात आणि त्यातनं अनेक ठिकाणी फसवणूक देखील होतील किंवा काही ठिकाणी आर्थिक कारण व्यवहार किंवा बऱ्याचशा गोष्टी घडायला लागल्या. या संदर्भातलं आपलं मत काय? मामा ज्या वेळेला जगाची भाकणूक भगवंत करतो, चैत्र पाडव्याला भगवंताची यात्रा आदमापुरामध्ये भरते आणि पापमोचनी एकादशी या द्वादशीच्या मुहूर्तावरती देव भाकणूक करतात. त्यावेळेला काय भाकणुकीमध्ये देवानं सांगितलं होतं की कागदाचा घोडा मनुष्याला खोळं लावो.
हा कागदाचा घोडा म्हणजे काय, तर हा पैसा मनुष्याला खोल लावत आणि ह्या पैशाने हे खोल लावलेलं आहे. प्रत्येका म्हणजे माणसांचा जास्त उद्देश आहे की ह्या ह्याच्यातून पैसा कमवणं. आता तुम्ही म्हटला की हे ट्रेनला आहे, म्हणजे हे लोक आता लोक त्या मामांच्याकडे भक्तीकडे वळले, स्वामी समर्थांच्या भक्तीकडे वळले आणि याचाच गैरफायदा ही जे काही लफंगे आहेत हे लोक घेतात. हम्म, हम्म, पण समस्या नाही असं मला माणूस दाखवा. ह्या जगात असा माणूस नाही की त्याला समस्या नाही. समस्या प्रत्येक माणसापाशी आहे आणि काही माणसं इतके अडचणीत की ते कुठंतरी मोकळं होण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचे लोक गैरफायदा घेतात. परंतु मामाने कधी सांगितलं नाही की माझ्या नावावरती कोणाकडून पैसा घ्या. हम्म, अजिबात सांगितलं नाही. मामाने कधीच सांगितलं नाही की देव अंगात येतो. अंगात येणाऱ्याला देवानं शिक्षा केलेली आहे, ते चरित्रामध्ये उल्लेख आहे. हम्म, मामाला ह्या गोष्टी सहन होत नाही. पण ज्याचं कर्म आहे ना तो 100% बघणार, ह्याच्यामध्ये शंका नाही. मामानं सांगितलं इथं नीतिधर्मानं वाग असेला तर काय बी कमी पडू देणार नाही. मामाच्या मुखातलं वाक्य आहे. हम्म, अनितीने वाग असेला तर थोबाडीत खाचेला म्हणून मामानं सांगितलेलं आहे. आणि या गोष्टी घडणार आहेत, पण प्रत्येकाची वेळ आणि प्रत्येकाचा काळ यावा लागतो. हम्म, हम्म, हम्म. आता बाळूमामांची मेंढराची पण देखील सेवा केली जाते. ती 1 महिने केली जाते आणि त्यातनं असं काही दाखवलं जातं की मेंढराकडे गेले, काहीतरी चमत्कार घडला. असं काय घडतं का? किंवा असं काय अध्यात्म असतं का? एक मुका बोलायला लागला किंवा काय असतं? मग त्याच्या मागचं काय नक्की चमत्कार तसे घडतात का काय विज्ञान असतं हे त्यात? बघा, मी नेहमी सांगतो हम्म, की ह्याला तुम्ही चमत्कार म्हणू नका. हम्म, म्हणजे मी ज्यावेळेला मी सेवेला जातो, मी माझी प्रवचन करत असतो, त्यावेळेस सांगतो की चमत्कार म्हणू नका. हम्म. कारण चमत्कार आलं की अंधश्रद्धा आली. बरोबर आहे. ही भगवंताची लीला आहे. हम्म, ही काय आहे, लीला आहे. हम्म, आणि लीला म्हटलं की मग माणूस नमस्कार करतो. मामाचं त्यावेळेला वाक्य होतं हम्म, 1966ला, देव संजीवन समाधीच्या महामार्गावरती कर्नाटकच्या भागामध्ये देव आहे अशी मेंढके समोर बसले होते मामाच्या सगळीकडे. आणि देव चालला होता, आता सकाळच्या निघणार होता देव. तेव्हा पाकिट टाकणं सांगितलं, ज्याचा पगार आहे त्यांनी पगार काढून घ्या म्हटला देव. कोण घेत नव्हतं. तेव्हा देवाचं वाक्य आहे, हम्म, अरे म्हटला मी कोणाचा पगार बुडवला नाही आणि इथून पुढे बुडवणार नाही. हम्म, देव सांगतो की जो जो माझ्या तळावरती येईल, जो जो जसा काबाड कष्ट करल, जसं जसं काम करल, त्याला मी तसा तसा पगार देईल. पगार बुडवणारा मी नव, ज्याचा पगार आहे मी त्याचा ठेवणार नाही. त्याला पाहिजे त्यावेळेला जसा पाहिजे तसा मी त्याला देईल. आणि खरं आहे, देव पगार देतो. मग मामांकडे एवढी भक्तीकडे वळली का लोक? त्याचं कारण काय झालं की लोकांनी जी एक सेवा केली, कष्ट केलं ना, देवानं त्यांचं ठेवून घेतलं नाही. हम्म, असं आहे. हम्म, आणि देव जर खऱ्या अर्थानं तुम्हाला पाहायचं असेल ना, हम्म, तर माझं सर्वांना या महासंवाद मराठी न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगणं आहे माझं हम्म, की तुम्ही आत्मापुराच्या भगवंताच्या त्या बकऱ्यामध्ये जाऊन बघा, तुम्हाला देव दिसल्याशिवाय राहणार नाही. मनुष्यावर मामानं प्रेम केलंय, हम्म, बकऱ्यांवरती केलं, चराचरावरती केलं. बकरी जैसा प्राणी तोही ठेविला चरणी, मग मानस आहे सागुनी काना ठेवी. आणि अतोनात प्रेम बकऱ्यावरती, आणि बकऱ्याची सेवा केली की मामाला आनंद होतो आणि म्हणून त्याचं फळ त्या ठिकाणी त्या माणसाला दिलं जातं. आणि आई वस्तुस्थिती आहे की काय मुख्यांना बोलता यायला लागलं, काही जणांना चालता यायला लागलं, ऐकता यायला, वस्तुस्थिती घडलेली आहे ही गोष्ट. हम्म, हम्म, हम्म. अं, आता सध्या महाराष्ट्रात अनेक गावोगावी बाळूमामाचे मंदिर व्हायला लागले. असं का घडत गेलं? किंवा अनेक प्रवचनकार, कीर्तनकार, असं काय घडते? असं का म्हणजे असं मंदिर का झाली असं का वाटतंय तुम्हाला? आता ह्याला दोन बाजू आहेत. हम्म, पहिली बाजू की काही मंदिरं लोकांनी भक्तीने केली हम्म, आणि काही लोकांनी मंदिरं कमवण्याच्या उद्देशानं केली. हम्म. आधार पाहिजे कोणाचा तरी. ठीक आहे, तो विषय खूप वेगळा आहे की बाबा ती लोक पुढच्या काही गोष्टी सांगतात वगैरे वगैरे गोष्टी, पण त्याला कोणाचा तरी आधार पाहिजे ना, कोणाची तरी सावली खाली पाहिजे ना. मग आता कुठला देव फोकसमध्ये, तर मामा फोकसमध्ये, त्याचा आधार काही लोकांनी घेतला. पण तो मामाचं एक वाक्य होतं, हम्म, बाकी तुझं खूप हे आहे, पण एक सोप्या भाषेने सांगतो की मामा म्हटला, कलियुगामध्ये समजा देव बोंबलं जातील हम्म, आणि कलियुगाच्या अंताला बाळू धनगराची घंटा वाजत राहील. ठीक. हम्म, हम्म, आणि सांगितलं की बाळूमामाचा झेंडा फडकत राहील. आता बघा, जसं कलियुगाचं आता हे जे काय आहे, आता ह्याला खूप दुसरा विषय तो आहे की कलियुगाचा अंत कशा प्रकारे, की सर माहिती वगैरे देवाने सांगितलेला आहे, अंत होणारच आहे. मग ही आता जी आहे ना, देवाचं एवढं सगळं महात्म्य वाढलं, ही कलियुगाच्या अंताची लक्षणं आहेत आणि ही देवानं सांगितलेल्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. ठीक आहे. हम्म, आता दुसरी लोक जी आहेत की ती भक्तिभावानं मंदिर स्थापन करतात. जी लोक आदमापूरच्या देवाची परवानगी घेतात, म्हणजे हलसीत नाथाला जाऊन कौल लावतात, आणि जर देवानं कौल दिला
हम्म. की तुम्ही मंदिरं बांधा, ती मंदिरामध्ये काहीतरी वास्तविकता आहे, तिथं काहीतरी चैतन्य आहे. हम्म. ठीक आहे. परंतु मी असं सगळ्याच मंदिराचं कुठल्या मंदिराचं समर्थन करतोय असंही नाही. बरोबर. ठीक आहे. माझं सगळ्यात फर्स्ट समर्थन आहे ते मामांच्या शेळ्या मेंढ्यासाठी आहे आणि आदमापुरासाठी आहे. मग सांगितलं की मामा होऊ शकत नाही जगात, दुसरा आदमापूर पण होऊ शकत नाही. ओके. पुन्हा आपण येऊया बाळूमामाचं. असं काय राहतं की प्रत्येक जण आदमापूरला जातो आणि ज्यावेळेस दर्शन घेतो किंवा भंडारा लागतो त्यावेळेस एखादा टेन्शन मधला पण माणूस की अगदी तो पूर्ण शांत होतो. म्हणजे असं भंडाऱ्याची अशी काय महिमा आहे किंवा अशी काय ताकद आहे की जो नामस्मरणाचा भंडारा असतो वगैरे, असं काय आहे का त्यातलं? माऊली हरिपाठामध्ये सांगतात, नामस कीर्तन साधन पिसोके जळतील पापे जन्मांतरीची. हम्म. ठीक आहे. त्या नामामध्ये एवढी ताकद आहे. मामांच्या आत्मापुरामध्ये गेल्यानंतर आता मी वारंवार आत्मापुराचा उल्लेख धरणीमायवरचा स्वर्ग म्हणून करतो. ठीक आहे. आणि त्या स्वर्गामध्ये जो राजा विराजमान आहे, जो मामा विराजमान आहे, त्या मामाला पाहिल्यानंतर इतकी पॉझिटिव्ह एनर्जी माणसामध्ये येते ना, इतकी पॉझिटिव्ह एनर्जी, तिथे व्हायब्रेशन इतक्या पॉवरफुल आहेत ना, की तो माणूस किती जरी निगेटिव्ह, किती डिप्रेशन मध्ये आला तर त्यातून वरच येतो. त्यामुळे तिथं माणूस गेल्यानंतर माणसाला वाटतं की मला वेगळं काहीतरी मिळालं. ती त्या जागेचा महिमा आहे, त्या जागेची ताकद आहे ती. कारण मामाने सांगितलं की मी सूक्ष्म रूपानं इथं हजर आहे. मामा प्रत्यक्ष त्या ठिकाणी हजर येतो. मामाने समाधी घेतलेली नाही, लक्षात घ्या. मामा गेलेले नाहीत, मामाने संजीवन समाधी घेतलेली आहे. संजीवन स्वरूपामध्ये भगवंत तिथं आहे, म्हणून तिथं ते चैतन्य आहेच. आणि गेलं पाहिजे आत्मापूरला. मी वारंवार सगळ्या कार्यक्रमामध्ये सांगतो की तुम्ही जावा आत्मापूरला, कारण काय, तर ते चैतन्य अनुभवण्यासाठी. ओके. आता अनेक जे लोक आहेत ते व्हिडिओ तर बघत असतात, बाळूमामांच्या अनेक लोकांना सेवेत यायचं असतं, पण बाळूमामांच्या सेवेत यायला प्रत्येक जण, काही जण जॉब करतात, काही जण नोकरी करतात, प्रत्येक जण शेती करतोय, प्रत्येकाला आपापलं काम तर 100% असतं. बरोबर. मग त्यातनं या संप्रदायामध्ये कसं यायचं किंवा म्हणजे थोडंसं शेड्यूल कसं असावं, म्हणजे बाबा नामस्मरण किंवा ह्यातल्या काय गोष्टी आहेत त्या? बरोबर. खूप सुंदर असा प्रश्न तुम्ही मला विचारला बरं का, कारण हा प्रश्न मला वारंवार फोनवरती वगैरे विचारत असतात लोक. पण अतिशय सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. मामाने घरदार सोडून, परपंच सोडून फक्त भक्ती करायला नाही सांगितलेली. बरोबर. मामाचं तत्व होतं की तुम्ही कष्ट करा, काबाड कष्ट करा आणि तुम्ही जगा. तुम्ही नीती धर्माने वागा, मी तुम्हाला कमी पडू देणार नाही. आता जे नोकरदार आहे ज्यांना शक्य होत नाही येणं, त्यांच्यासाठी माझा मामा बकरी घेऊन गावागावाला जातो. ज्याच्या गावाला बकरी जातील ना त्यांनी त्या ठिकाणी बकरीची भरपूर सेवा करावी. एखादा नोकरदार आहे, त्याला नाही जाता येत, पण मग बकऱ्यांसाठी जर त्याला काय करता आलं, धान्य देता आलं, औषध देता आली, तर त्यांनी ती द्यावी. ठीक आहे. त्याच्यानंतर हा सेवेचा भाग झाला. दुसरा भाग नामस्मरणाचा आहे की आपण आता मोकळ्या वेळामध्ये त्या नाम घेण्यासाठी वेळ आणि काळाची बंधन नाही. चालता चालता सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता, बसल्यावरती सुद्धा करू शकता, उठताना करू शकता. त्यावेळेस मामाचं नामस्मरण केलं पाहिजे, मामांच्या ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. आणि घरामध्ये एक नेम पाहिजे काहीतरी, नियमाशिवाय जीवन नाही. ठीक आहे. तर मी म्हणतो की बाबा सकाळी लवकर उठून मामांचं नामस्मरण असेल, मामांची पूजा असेल, मामांच्या ग्रंथाचं वाचन, ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. कपाळी भंडारा लावला पाहिजे आणि मगच घराच्या बाहेर पडलं पाहिजे. ते सदैव तुमच्यापाशी राहील. आणि ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला मामांच्या आदमापूरला जावं, मामांच्या बकऱ्यामध्ये जावं, बस एवढंच करावं. याच्या पलीकडे काही नाही. आणि शक्य होईल त्या ठिकाणी मामांच्या बकऱ्यांना अन्नदान करावं. मामाने कुणालाच पैसा द्यायला सांगितलेला नाही, हे महत्वाचं समजून घ्या. या सर्व भक्त परिवाराला माझं सांगणं आहे, देवाचा उल्लेख पैशाचा देवाने कुठंच केलेला नाही. देवानं सांगितलं, कलियुगामध्ये माझ्या मामाने सांगितलं खूप महत्वाचं वाक्य. मामाने सांगितलं, कर्माची घर बुडून जाईल, धर्माचं घर टिकून राहील. धर्म माझ्या देवानं सांगितला, कलियुगामध्ये 5 माणसाच्या हातावर तांबर पाणी बाळूमामाच्या हातानं नावानं घाला. तिथं 5 माणसाच्या हातावर तांबर पाणी पडलं, तिथं बाळूमामा उभा राहिला. या कलियुगामध्ये माझ्या शेळ्या मेंढ्याला पोटभर चारा द्या, तिथं धर्म घडेल, तिथं मी उभा राहील. बरोबर. आता असं घडायला लागले, म्हणजे साध्या भाषेत किंवा स्पष्ट बोलतो, आपण सगळे मराठी माणसं किंवा एक हिंदू संस्कृती मानणारी माणसं आहे. तुम्ही असेल किंवा मी असेल, असं प्रत्येकाला आपापली कुळदैव आहे. समजा मला, उदाहरणार्थ मला समजा ज्योतिबा आहे किंवा बिरोबा आहे, मग त्या देवांचा विसर पडला पाहिजे का, किंवा त्या देवांकडे पण लक्ष दिलं पाहिजे का?
अतिशय महत्वाची गोष्ट कारण आहे. ती जी परंपरा आहे, उदाहरणार्थ समजा मला ज्योतिबा आहे किंवा महालक्ष्मी आहे, तर ती परंपरा माझ्या आजोबा पणजोबा बायको म्हणजे नॅचरली कुलदैवत किंवा कुलस्वामी आपण म्हणतो ती बरोबर. नॅचरली गोष्टी आलेल्या असतात. आलेलं असतं. आणि असं होतंय की आता ते सोडून मग बाकीचे अनेक म्हणजे बाळूमामा तर आहेत त्यासोबत बाबा स्वामी समर्थ अमकं हो, तमकं सत्संग अमकं तमकं म्हणजे आता हजारो पर्याय तयारी तयार झालेत झाले. की समजा हजारो संस्था हजारो योग देणारे असं करणारे म्हणजे अगदी माणसापेक्षा संस्थाच लय झाल्या. अगदी खरं बोललात तुम्ही. आणि हा मी वारंवार माझ्या कार्यक्रमात सुद्धा मी हा उल्लेख करतो बरं का. हम्म. मामा आपले इष्टदेव आहेत, नीट लक्षात घ्या. हम्म. कुलदैवत वेगळं, बरोबर. कुलस्वामिनी वेगळी, येस. ग्रामदैवत वेगळं आणि इष्टदेव वेगळा. ओके. मामा आपले इष्टदेव आहेत. मग इष्टदेव तर पूजलेच पाहिजे, परंतु त्याच्याबरोबर कुलस्वामी कुलदैवत हे विसरू नये, ग्रामदैवत विसरू नये. याचा परिणाम काय होतो, नेमकं ही कन्सेप्ट लोकांना कोणी सांगत नाही की कुलदैवत म्हणजे काय आणि कुलस्वामिनी म्हणजे काय. येस. ठीक आहे. पितृलोक आहे, जसं मनुष्य लोक आहे ना, तसा कैलास आहे, जसा वैकुंठ आहे, तसं पितृलोक आहे. पितृलोक आहे म्हणून पितर पंधरवडा आपण साजरा करतो. बरोबर. म्हणून अक्षय तृतीयाला पित्र जेवू घालतो ना, तर त्या पितृलोकाचे जे दैवत आहेत, देव आहेत, त्यांना आपला कुलस्वामी म्हणतात. जी देवी आहे तिला कुलस्वामिनी म्हणतात. आणि त्यांची सेवा जर आपल्या हातून नाही घडली तर पितृदोष तयार होतो. आणि मग त्याच्या म्हणजे अनेक प्रकारचे दोष तयार होतात. म्हणजे घरामध्ये आजारपण असेल, चिडचिडपणा असेल, भांडणं होणे, लग्न न होणे, मुलं बाळ न होणे, नुसत्या मुलीच होणे वगैरे असे जे काही प्रकार आहेत ह्या गोष्टी खूप घडत असतात. ठीक आहे. आता हे सांगायला एखादा म्हणेल की हे अंधश्रद्धा आहे, पण तो ज्याचा त्याचा भाग आहे. मी नाही, त्याच्यावर पण तो पिढ्याने पिढ्या हा चाललेली नाही कसं असतं की लोक काही बोलतात. ठीक आहे. असं कुठं असतं का, त्यांना नाही घेतलं हे केलं म्हणजे काय मुलं होत नाहीत का, लग्न होत नाहीत का, तर तो ज्याचा त्याचा भाग आहे, तो श्रद्धेचा भाग आहे. परंतु हे तत्व करावे लागेल. तुम्ही सर्व देवांची पूजा करा, पण माझं सर्वांना सांगणं आहे, आपला कुलदैवत कुलस्वामिनी आणि ग्रामदैवत कधीच विसरू नका. तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. कारण तुम्ही बापाला, थोडक्यामध्ये सांगायचं काय की मामा आपला बापच आहे, जगाचा मालक यात शंका नाही. परंतु आपल्या मूळ बापाला तुम्ही विसरलात आणि तुम्ही दुसरा बाप करून घेतलात, थोडस तिथं प्रॉब्लेम तयार होतो. ठीक आहे. असावं, मामा आपला इष्टदेव आहे, आपलं सर्वस्व आहे ना, परंतु आपल्या कुलदैवताला विसरू नये. ओके. आताच्या सध्या म्हणजे 2026 किंवा 25 प्रत्येक ठिकाणी नामस्मरण ध्यान धारणा हे वाक्य सातत्याने येतात. बरोबर. नामस्मरण काही कुठलंही केलं तर ते एक नामच असतं. बरोबर. पण बाळूमामाचं नामस्मरण करताना काय काळजी घेतली पाहिजे? समजा उदाहरणार्थ समजा मांसाहार न करणे किंवा काय चुकीच्या क्रिया न करून बरोबर. हे करणे किंवा एखाद्याला मारून नामस करणं म्हणजे ते पाप हेच समजलं जातं. अगदी खरं. अशा काय गोष्टी असतात की म्हणजे ती जी पहिल्यांदा त्या माणसाने भावना किंवा ते नॅचरल तो कसा पाहिजे. उदाहरणार्थ मांसाहार करून नामस्मरण केल्यावर त्याचं मन स्थिर नाही राहू शकत, कारण ते जड अन्न असतं. अगदी खरं. एक तर आपलं भोजन हे सात्विकच पाहिजे. ठीक आहे. पण असंही काय नाही की सात्विक भोजन घेतलं म्हणजे तो माणूस क्रोधित होत नाही, असंही नाही. सात्विक भोजन करणारे सुद्धा खूप क्रोधी असतात. परंतु काय होतं की आपण जसं खातो तसे आपले विचार बनतात. बरोबर. हे मान्य करावंच लागेल. त्याच्यामुळं सर्वांनी सात्विक भोजनच करावं, ह्या मताचा मी माणूस आहे. आणि नामस्मरण करत असताना एक अशी कुठली तरी वेळ तुम्ही फिक्स करावी की त्या वेळेमध्ये, मग ती वेळ महत्वाची जर असेल, म्हणजे महत्वाची वेळ जर म्हणायचं म्हटलं ना, तर सकाळची आहे. कमीत कमी एक 5:30 वाजता का होईना आपण सुचिरभूत होऊन आंघोळ करून देवासाठी बसलं पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये बरेचशा जे येतात, विज्ञान भैरव नावाचा एक जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सांगितलं की शरीराची आंघोळ केली म्हणजे शरीराची शुद्धी झाली, पण मनाची शुद्धी कशी करणार आपण. बरोबर. ते शुद्ध झाले पाहिजे ना. मग त्यासाठी वेगवेगळ्या धारणा आहेत, त्या एक 5-10 मिनिटं कराव्यात आणि हळूहळू नामस्मरणाकडे वळावं. आणि एक क्षण असा येतो की आपण त्या देवाशी कनेक्ट होतो बरं का. होतो. ठीक आहे. ते कनेक्ट होतो. मग त्यासाठी आपल्याला खूप सराव करावा लागतो, खूप प्रयत्न करावे लागतात. पण त्या पद्धतीने जर केलं आणि मामाच्या नामस्मरणामध्ये जर राहिला तर एक वेळ अशी येते की बसल्यानंतर कधी आपण ध्यानस्थ झालो लक्षातच येत नाही. पण त्याला सातत्य महत्वाचं आहे. सातत्य नाही ठेवलं ना की तो डिस्कनेक्ट होतं आणि पुन्हा आपल्याला ABCD पासून सुरुवात करावी लागते. म्हणून आज सांगणं आहे की सातत्य ठेवा. आणि मामांचा सोपा जप आहे, ओम नमो श्री सद्गुरु बाळू मामाय नमः.
हम्म. हा जप करा आणि जीवनामध्ये गुरु करून घ्यावा असं मला वाटतं. गुरु अतिशय महत्वाचा आहे. गुरु करावा प्रत्येकानं. कारण जो काय गुरुकुल मंत्र आलेला असतो ना, तो म्हणजे पाजाळून त्याला म्हणजे म्हणतात ना, त्याला हे दिलं असतं, त्याला ऊर्जा दिलेली असते. तो आपल्याकडे आला ना की तो सिद्ध होतो, काम करत असतो. बरोबर आहे. आता सगळ्यात महत्वाचा मी लाईव्ह प्रश्न विचारतोय किंवा मी स्वतः जवळनं उदाहरणं बघितलेत. काही लोक एखादी मागणी असते की बाबा उदाहरणार्थ माझ्या मुलाचं लग्न होते काहीतरी असं म्हणून ते बाळूमामाच्या मंदिरात किंवा आदमापूरला किंवा जिथं मंदिर आहे तिथं जात असतात. पण पुन्हा असं होतं की ती गोष्ट ठीक आहे, ती नॅचरली आहे, नैसर्गिक आहे, ती पूर्ण होते. पण पुन्हा त्या परमेश्वराला विसरतात. असं अनेक ठिकाणी होतं. आणि काही जण जास्तच उद्देश ठेवून जात असतात. मग हे हे कसं अध्यात्मात काय समजलं जातं किंवा आता सर खूप म्हणजे तुम्ही खूप असा जटिल प्रश्न विचारलेला आहे तो बरं का. म्हणजे ह्याच्यावर जेव्हा माझा जेव्हा हा पॉडकास्ट तुमचं बाहेर जाईल तर मतमतांतर त्याच्यावरती येणार आहे. परंतु तुम्ही माना नाही तर मानू नका, नवस हा प्रकार खरा असतो. ठीक आहे. आणि थोडक्यामध्ये मी तुम्हाला केलेली कमिटमेंट आहे ती. आणि जर मी तुम्हाला एक कमिटमेंट केली आणि त्याच्या बदल्यात तुम्ही मला काही वस्तू दिलेली आहे आणि ती कमिटमेंट मी नाही पाळली, तुम्हाला दुःख होणार की नाही? बरोबर तुम्हाला राग येणार की नाही? 100 तुम्हाला वाईट वाटणार की नाही? मग त्याचा परिणाम माझ्यावरती निगेटिव्ह इफेक्ट होणारच आहे ना. सेम कंडिशन तशी होती ज्यावेळेस आपण त्या गोष्टी करतो त्यावेळेला त्या निगेटिव्ह इफेक्ट आपल्यावरती होतो, हे मान्य करावं लागेल. ठीक आहे. मला सांगा, पहिल्या पूर्वीच्या काळी लोक शाप द्यायची म्हणजे काय करायचे? ते लोक ब्रह्मांडाशी डायरेक्ट कनेक्ट होतील. आता सुद्धा ब्रह्मांडाशी आपल्याला कनेक्ट होता येतं, ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्ट होता येतं आपल्याला, पण तेवढं साधना आपली नाही. ठीक आहे. थर्ड आय ऍक्टिव्ह करता येतो, पण तेवढी साधना आपली नाही. ठीक आहे. पण हे नवस वगैरे या गोष्टी आहेत आणि असं इतर नवस करू नयेत, आपल्या कर्मातून सिद्ध करावं असं माझं मत आहे. आणि जर केलेच तर ते पूर्ण करावेत, विनाकारण अग्नीची परीक्षा घेऊ नये. सोपा उपाय आहे, त्यापेक्षा नवस करायचेच नाही. ओके. आता महाराष्ट्रात तुमचे अनेक वेळा व्हिडिओ व्हायरल होतात की असं करू नका तसं करू नका. तुम्ही अगदी आदमापूर मधून पण काही व्हिडिओ करत असता. हो हो. आता सगळ्यात महत्वाचं की तुमचा परिचय काय, म्हणजे तुमचं गाव कोणतं, शिक्षण कोणतं, तुम्ही करता काय, काय सेवा करता आणि ह्याकडे कसं आला आणि सध्या तुमचं वय काय, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या जरा प्रेक्षकांना जाणून घ्यायच्या. मी विक्रम सूर्यकांत जगताप, गाव माझं वासुंदे आहे, दौंड तालुक्यामध्ये जिरायत भागामध्ये गाव येतं. मी रिटायर्ड मेजर आहे आणि आज मला मामांचा सगळा भक्त परिवार हा मेजर वासुंदेकर म्हणून ओळखतो. तुम्ही कधी भरती झालता किंवा किती वर्ष साधारणतः देश सेवा केली सेवा. त्या विषयावर थोडं आणि मी आता सध्या मी रिटायर्ड मेजर आहे. मी 18 वर्ष मिलिटरीची सर्व्हिस केलेली आहे. 19 मराठा लाईट इन्फंट्री बटालियन मध्ये मी सैनिक म्हणून जॉईन झालो. 2000 मध्ये माझी भरती झाली. 2001ला मी बेळगाव ट्रेनिंग सेंटरमध्ये गेलेलो आहे. तिथून माझा सैनिकी प्रवास सुरू झाला. पण त्या सैनिकी प्रवासामध्ये जात असताना कोल्हापूरची काही माझ्या आमच्याबरोबर सर्व्हिसला होती. ते युवराज चौगुले म्हणून होते, जवळच आदमापूर जवळ बहिरेवाडी नावाचं गाव आहे त्यांचं. आणि ते मामांचा फोटो पुजायचे आणि मामांचा ग्रंथ त्यांच्या पैसे होता. कुठं तिथं जिथं मिलिटरी हा, मिलिटरीमध्ये. आणि मग तिथं हे मामा मामा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा त्यांचं ते रोजचं शेड्यूल असं. हा शेड्यूल असायचं. मग ते बघितलं आणि मग तिथं ते मी बघितलेलं. आणि काय परमेश्वराची इच्छा आहे मला माहित नाही. मला असं वाटतं की 2008 किंवा 2009 असेल. मी कोल्हापूरच्या भागात गेलो आणि मी आईवडा सगळे होतो आणि मग आम्ही देवाला भेटायला गेलो, दर्शनाला गेलो. चला जवळ. आणि मग ते मला कळलं की बाळूमामाचं मंदिर इथं आहे. तर मला ते आठवलं की हा आपले कोणतरी आहेत, आपले ते पुजतात. चला म्हटलं जाऊया. त्यावेळेला मी गेलो तेव्हा पडता पाऊस होता. म्हणजे श्रावणाचे दिवस असते कदाचित. पाऊस पडत होता आणि त्या पावसामध्ये लोक असेच बाकी शेड होतं इकडं आंबेलाचं चालायचं. त्या पडत्या शेडमध्ये मग मी तसंच आतमध्ये गेलो. पहिली समोर एंट्री होती आणि देवाची भेट त्या दिवशी झाली, दर्शन झालं. काय देवानी चिंबूक लावून घेतलं, काय बांधून घेतलं मला कळलं नाही बरं का साहेब. परंतु त्या दिवशी देवानी मला जवळ घेतलं आणि त्या दिवसापासून मग मामाचा मला एक ध्यास लागला. मी मिलिटरीमध्ये असताना ह्या भगवंतानं माझ्यावर खूप उपकार केले. म्हणजे माझ्या जीवनाला खूप मोठी कलाटणी दिली. मला खूप प्रश्न विचारतात की तुम्ही मेजर आहात आणि तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कसं सांभाळ केला, लेकरासारखा सांभाळ केला म्हणजे परमेश्वरांनी माझा. आज मी मिलिटरीमध्ये होतो, मी मराठा बटालियन मध्ये होतो. जम्मू काश्मीरमध्ये मी 7.5 वर्ष काढली, 2 टप्प्यामध्ये होतो. अनेक प्रसंग आले
आणि क्रिटिकल सिच्युएशन तयार झाल्या, पण परमेश्वराने माझी राखण केली बरं का. मला नाही कधी त्रास होऊ दिला. म्हणजे एवढं की म्हणजे काहीतरी वाटेल ऐकायला, पण मी बालिश बुद्धी म्हणावी. मी देवाला सांगायचं, मामा मला आज 2 वाजता उठायचे पाठ आणि मला देवानं उठवा, म्हणजे मला जाग यावी, मला कोणाला उठवायची गरज लागत नसायची. कुठं नोकरी करता? नोकरीमध्ये आर्मीमध्ये असताना या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जे विश मी मामाला केली ती माझी भगवंतानं पूर्ण केली. पण मलाही आठवतं की मी माझ्या परपंचासाठी जास्त काही मागितलंच नाही परमेश्वराला. हम्म. म्हणजे मी आता त्यावेळेस मागं नाही. मी तुम्हाला थोडं थांबवून विचारतोय, तुम्ही मग रिटायर कधी झाला, किती साली झाला साधारण? 2018 मध्ये मी रिटायर झालो. ओके. मला घरी आता आता मी स्पष्टच बोलतो अगदी फ्री म्हणजे मी अनेक मिलिटरीमॅनच्या मुलाखती घेतल्यात, म्हणजे रिटायर जे झालेत आतापर्यंत मी 20-25 सैनिकांच्या मुलाखती घेतल्यात. त्यातनं असं झालं की बाबा प्रत्येक जण आपापल्या ह्यानं 18-20 वर्ष ज्या त्या ह्याच्यानुसार सेवेत होते, पण पुन्हा त्यांचं असं राहतं की आता मी मुलांना वेळ देणार, बायकोला वेळ देणार, आई वडिलांना वेळ देणार. मग तुम्हाला पुन्हा ते घरच्यांची ओरड आता चालू असेल की तुम्ही आता 15 दिवस बाहेर आहे, गावाला आहे किंवा इकडं आदमापूरला चाललाय, त्यांना वेळ किंवा त्यांच्या तक्रारी होणारच की. मी ह्या सेवेमध्ये मला माझ्या घरच्यांचा खूप सपोर्ट, म्हणजे माझी पत्नी असेल, माझी मुलं असतील, आणि काय झालं त्यांनाही मामांची खूप आवड आहे. म्हणजे ती स्वतः सगळे तिन्ही म्हणजे माझी पत्नी, माझी दोन्ही मुलं, माझे आई वडील, माझे बस सगळे मामांच्या नाते. भक्तीमध्ये. त्यामुळे त्यांना असं काय नाही, त्यांना उलट आता माझी मुलं रडत होती, त्यांना ह्या वारीला यायचं होतं. म्हणजे परीक्षा असल्यामुळे मी त्यांना शाळेमध्ये. आणू शकत नाही. आणि माझ्या मुलांचा नियम आहे की ते सुद्धा सकाळी उठून देवाची पूजा करतात, संध्याकाळी सुद्धा ती पूजा करतात, दिवसभर त्यांचं नामस्मरण दोघांचे असतं, मंडळीचं असतं, माझे असतं. ही सगळी त्या फ्लो मध्ये आहेत. असं काही अडचण मला कधी येत नाही. आणि पत्नी माझी खंबीरपणे बाकी गोष्टी सांभाळत असते. तर देवाने या सगळ्या गोष्टी घडून आणल्यात मामाने. पण हे जे मेजर होते यांनी खरं तर श्री संत बाळूमामांची एक मालिका आलती, त्याच्यामध्ये पण एक रोल केलता आणि त्यांना ती भूमिका पण संधी मिळालेली. ती विचारूया नक्की काय भूमिका होती, कशी संधी मिळाली, ती संधी कशी मिळालेली बाळूमामाच्या मालिकेतली, ते देखील सांगा आमच्या प्रेक्षकांना. मी रिटायर झालो 2018 मध्ये, अभ्यास करत होतो, मला ती संधी मिळाली. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना मी थोडा अभ्यास बाजूला राहिला. मामांची मुख्य रोल मला मिळत होता, मी खूप आनंदी होतो. पण देवाला माझ्याविषयी वेगळंच काहीतरी मान्य होतं. आणि मग मी जेव्हा शेवटचं फायनल झालं, कास्टिंग झालं आमचं, आणि शेवट मला 3 दिवसांनी निरोप आला की तुम्हाला फर्स्ट रोल नाही तर आम्ही तुम्हाला सेकंड रोल देतोय. खूप डिप्रेशन मध्ये गेलो मी, खूप त्रास झाला त्या गोष्टीचा मला. पुन्हा त्यांचा निरोप आला की तुम्ही या, आम्ही तुम्हाला रोल देतोय. नाही होय नाही होय, मी गेलो आणि मग मला रामांना नावाची भूमिका दिली. ती भूमिका केली. मला ती भूमिका करताना एक स्क्रिप्ट असते, त्या मूडमध्ये जायचं असतं किंवा ते नाटक थोडक्यात ती चेहऱ्यावरचे हावभाव, त्याच्यासाठी तुम्ही काय प्रॅक्टिस केली तर किंवा ती थोडं देखील सांगा. म्हणजे असं थोडीच आहे प्रत्येक गोष्ट. हा बरोबर आहे. मग मी जेव्हा तिथं गेलो, त्या स्क्रिप्ट पुढे यायच्या आणि ते रामांना रोल आला, तर ते एक माधू नावाचं एक संदीप विश्वासराव हे भूमिका करत होते माधूची. तर ते मला गाईड करायचे बरं का. परंतु तिथं सुद्धा मला देवाने त्या गोष्टीला सहाय्य केलं. पण त्या गोष्टी एक फायदा मला झाला की मला ते रोल जगता आला, ते पात्र मला जगता आलं. आणि तिथं काही दिवस काम केल्यानंतर मी जेव्हा घरी आलो, माझं मन खूप उद्विग्न झालं, अस्वस्थ वाटत होतं. मग काय करायचं. तर मी मामांच्या बकऱ्यामध्ये गेलो पहिल्यांदा. जी म्हणतात की प्रवचनाची सुरुवात कशी झाली, चरित्राची सुरुवात कशी झाली. मी बकऱ्यामध्ये गेलो. बकरी 16 नंबर पालखी होती मंगळवेढ्याला, पंढरपूरच्या पलीकडे. हा तिथं हुलजिंती माहिती आहे बिरोबा मंदिर, महालिंगराय तिथं ती. हे आमचे बाळासाहेब म्हणून मित्र, आमचे युट्यूबला ओळख झाली, त्यांच्या माध्यमातून गेलो. 16 नंबर पालखीमध्ये होती, बापू हातनूरकर कारभारी होती, आणि तिथं जाऊन मी बकरी राखायला. किती दिवस? एक 11 दिवस मी बकरी राखली. आणि तिथं गेल्यानंतर त्या शेतामध्ये बकरी होती, संध्याकाळची वेळ झाली होती. आणि मग बापू पण म्हणले, म्हणजे सांगा काहीतरी तुम्ही मालिकेतला. बस माझी खूप क्रेज, मालिकेतला माणूस आला. आणि मला थोडंसं मामाचं चरित्र, कारण मालिकेच्यामुळे मी मामाचं चरित्र वाचलेलं होतं. कारण मला मुख्य रोल आहे, चरित्र मला माहित पाहिजे, ते वाचलेलं होतं मी. आणि मग मी काय सांगा म्हटलं, मी उभं राहिलो, नमः शिवाय सुरू केलं. आणि हे सगळं करत असताना या परमेश्वरानं कुठल्या त्या बिरोबाच्या तिथं हुलजन तिथं जवळ तळ होता, संध्याकाळची वेळ आहे, मी मामांची चरित्र सांगाय उभं राहिलेलो आहे. आता काय सांगायचं, कुठं सांगायचं, ही जुळाजुळी करायची, काहीतरी तर सांगायचं आपलं जसं जमल तसं. पण हे सांगत असताना
हजारो शेकडो माणसं होती. ह्याच्यामध्ये ह्या भगवंतानं नाग रूपानं दर्शन दिलेलं. मला त्यावेळेस कळलं नाही काय की हे काय प्रकार आहे. मग असं भगवंत समोर आला. समोर आल्यानंतर तिथं पालखीच्या समोर आले, पादुका समोर आले, असे फणी काढली, पुजाऱ्याने तुम्ही भंडारा टाकला. नाही, म्हणजे ज्यावेळेस सांगत होता त्या लाईव्हच त्याच परेडमध्ये सगळ्या गोष्टी ह्या घडल्या. लोक पुढं पब्लिक हो तुम्ही पुढे public, सांगताय हा. हा, ह्या बाजूला मेंढर वगैरे जे तळ असतं हो हो असं पालखी अशी होती. मी असं उभा राहिलो तिकडे होतो. काळी जमीन आहे, मी फिरलोय, मला हो माहिती आणि समोर अशी पब्लिक बसली. पब्लिक मध्ये ते निघाले. आहे. ओके. पब्लिक साईड झाली सगळी म्हणली बाजू सरा, पुजारी म्हणले काळजी करून बाजू सरा म्हटले. आणि ती तिथे निघाली आणि पालखीकडे आली. पालखी पशा पालखी पशी आली. मी असं उभा आहे. वाघराशी लावलेली पालखी समोर चरण पादुका अशा आहेत. मामाचा रथ असा आहे. समोर आलेले सगळ्यांनी दर्शन घेतले. भंडारा पुजाऱ्यांनी भंडारा टाकला आणि अशी फणीवर काढलेली आहे. आणि क्षणभर म्हणतो उजव्या बाजूला निघून गेली. ओके. हा कसं म्हणजे देव 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 आले, देवाने दर्शन दिलं, मामा दर्शन दिलं, मामा दर्शन दिलं. मला ते काय माहितीच नव्हतं ना असं काय. असा काय प्रकार असतो. म्हणजे मामा म्हणजे शेष नारायण आहे, नागाच्या रूपात भगवंत येतो. आणि त्याच्यानंतर माझी तिथं किती मिनिटं, एक साधारणतः अर्धा तास, पाऊण तास तुम्ही किती वेळ बोलला? मी तिथे एक अर्धा पाऊण तास तिथं पहिली वेळ थोडं, माझं बोलण्याचं. हा, आणि ठीक आहे. ही येतच बोललो मी तिथं. आणि त्याच्यानंतर जे सुरू झालं ते सुरू झालं. ते मग कंटिन्यू माझं हे सांगणं चालू झालं. आणि मग त्याच 2020 ची गोष्ट ही. आणि लगेच कोरोना फेब्रुवारी आला. ते मार्च मध्ये काय ते 19 एप्रिलला कोरोना. नाही, पहिलं लॉकडाऊन कधी 30 मार्च काय टाकलं होतं ना, फेब्रुवारी. हा ते लॉकडाऊन पडलं. परंतु मग मला पालखीमध्ये बोलवून येऊ लागलं. मी 16 नंबरला जा, 9 नंबरला जा, तिथे जाऊन सेवा कर. ही लोकांना कळलं की असं असं माणूस आहे आणि मामाचं चरित्र सांगतोय. पण हे सगळं होत असताना मनामध्ये एक कल्पना आली किंवा इच्छा माझी व्यक्त झाली की मामा एवढा महान आहे. मी चरित्र वाचलेलं ना तेच, की देव एवढा महान आहे, एवढा मोठा आहे. मग मामाचं चरित्र कीर्तन, प्रवचन, व्याख्यानाच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि मग ते पण उभा राहिलो. ती सुरू झालं. ते आलेली कल्पना आलेली. पहिल्यांदा तुम्ही असे काळी टोपी पण असायची? हो ते आहे माझ्यापाशी ना, मिलिटरी टोपी हा, आहे. yes, yes, हो yes. मिलिटरी टोपी. ही सगळं सुरू झालं ना, मग ती जेव्हा कल्पना आली की बाबा मामाचं चरित्र कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून पोहोचलं पाहिजे. आज ती कल्पना जेव्हा त्यावेळेला आली, पण आज दिसते की आज इतकी कीर्तनकार, इतके बरोबर. प्रवचनकार, टीम वाढली. ही गोष्टी सांगतात, इतके चरित्र सांगायला लागले. ठीक आहे की या देवाने की देव म्हटलं की आतापर्यंत किती अंदाजे झाले असतील तुमचे असे, म्हणजे तुम्हाला खूप झाले, हजारोच्या संख्येनं झाले, हजारोच्या. नाही त्यात दोन म्हणजे विचारतो, तळावली वेगळे आणि असे वेगळे, असे कार्यक्रमात ते वेगळे. तळावरचे म्हणजे मामाच्या तळावरचे जवळजवळ आसपासच्या पालख्या मी तीन एक पालख्या सोडल्या, 3-4 पालख्या सोडल्या, तर मी सगळ्या पालख्यांची माझी सेवा होतात. त्या पालख्या का जाणं शक्य होत नाही, कारण मला अंतर खूप पडतं. तुम्ही एका बाजूला राहतात, त्या पालख्या जाणं होत नाही. ठीक आहे. आणि मग हळूहळू त्यामध्ये अपडेट होत गेला. आणि सगळ्यात महत्वाच्या गोष्टी, मला यातलं काही माहित नव्हतं, पण माझ्या मामानं मला शिकवलं. मी सांगतो ना की माझा मामाच माझा गुरु आहे, माझा मामाच माझा सद्गुरू आहे. मामाने ह्या गोष्टी शिकवल्या मला. मामाने माझ्यापाशी चरित्र मला भगवंताने दिल्यात. ते चरित्र लोक म्हणतात तुम्ही तार वारी कसे सांगता, दिलं सगळं मला त्यांनी. तू फक्त बोल, मी तुला सगळं देतो, असं केलं परमेश्वराने. ठीक आहे. त्यामुळे काही गोष्टीच्या तारीख कुठल्या ग्रंथामध्ये नाहीत, पण ते मी माझ्यापाशी त्या परमेश्वराने दिले. मी त्या उल्लेख करत असतो वारंवार, त्या घटनेचा उल्लेख करत असतो. दुसरी गोष्ट की ज्या लोकांचं चरित्र मी सांगत होतो, त्या लोकांच्या भेटी मला भगवंतानं करून दिलेल्या. त्यांना मी भेटलेलो आहे. आणि अशी खूप वेळा असं घडलेलं आहे, एखाद्या व्यक्तीचं मला चरित्र सांगायचं आहे, पण त्या व्यक्तीची मला त्या भेट घ्यायची किंवा त्याची मला माहिती पाहिजे ना, तर त्या व्यक्तीचा त्या दिवशी संपर्क झालेलाच आहे. अशा गोष्टी घडलेल्या आहेत. आणि मग ह्यातून मला एक नवीन ओळख मिळाली की ब्रह्मांड नायक बाळमामा जीवनचरित्र कथाकार मेजर वासुदेकर. एक नवीन ओळख माझी निर्माण ह्या भगवंतामुळे झालेली, त्या मामामुळे झालेली. तर आज मी स्वतःला मी भाग्य समजतो बरं का. एवढी करोडो लोकसंख्या, 130 कोटी जनता आहे आज महाराष्ट्राची करोडो लोकसंख्या आहे. ह्याच्यामध्ये ह्या परमेश्वराने माझी निवड केली. मला माझ्या वाणीला ती ताकद दिली, माझ्या बुद्धीला ते सदविवेक बुद्धीला जागृत केलं आणि मला हे काम दिलं ना, माझं भाग्य समजतो. म्हणून छाती ठोकपणे सांगतो की मी माझ्या मामाचा गडी आहे. ओके. मी सेवक आहे. मी कधीच महाराज म्हणून घेणं मला आवडत नाही. मला कीर्तनकार, प्रवचनकार, शास्त्रकार कधी म्हणणं मला असं आवडत नाही. किंवा पाया पडून घेणं सुद्धा माझ्या जीव येतो. मी कितीतरी वेळा लोकांना होतो की बाबा पाया पडू नका, तुम्ही देवाच्या पाया. ठीक आहे. कारण आपल्यामुळे देव नाही, बरोबर, त्या देवामुळे मी आहे. त्या देवामुळे मला किंमत आहे. मग माझा बाप अगोदर पुजला पाहिजे, माझा मामा अगोदर पुजला पाहिजे. बरोबर. आता मेजर साहेब, तुमचं वय किती आहे काय साधारणतः, आणि एवढं तेज, एवढं फिटनेस आणि एवढं म्हणजे स्पष्टच बोलतो अगदी,
समजा तुम्ही राहता दौंडला, हो. दौंडपासनं एखादं कीर्तन दौंडपासनं समजा वाईला आहे किंवा लोणंदला आहे, तर तो एक 200 500 350 किलोमीटर प्रवास करायला लागतो, त्यात झोप होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवतो, तुम्ही पण हो अनुभवतो. हो पण तेवढं तेज कसं काय? म्हणजे मिलिटरी तर तुम्ही होता त्यामुळे तुम्ही ऑलरेडी तुम्हाला शिस्त ती काय हो 18 वर्ष तुमच्या रक्तात मिसळलेली आहे. त्यासाठी वेगळं करता का? म्हणजे असं योगा वगैरे असं ते पण सांगा, तसं काय आहे का? आता माझं वय 44 वर्ष वय आहे माझं. हम्म, हम्म, 44 वर्ष वय आहे. आणि हा मला बरेच जण असं विचारतात की हम्म, म्हणजे वेगळं तेज आहे असं हम्म, काय काय माहित नाही बरं का. हम्म, परंतु मी मामाचा खूप ध्यास घेतो. हम्म, म्हणजे मला असं वाटतं की ते कदाचित ते नामस्मरणामुळे असेल. आणि काही गोष्टी आहेत की ज्या श्वासाश्वासावरती मी जर माझे साधना मी श्वास हा वाढवते. येस येस. त्याचे कंट्रोल करतो, त्याच्यावरती साधना आहे, त्या गोष्टीचा परिणाम असेल. परंतु हे भक्तीचं तेज आहे, हे भक्तीचं चैतन्य आहे बरं का. ओके. हो आता शेवटचा आणि डायरेक्ट प्रश्न विचारतो. आता तुमचं तर 44 वय झालं, म्हणजे तुम्ही किती वर्ष जगणार हे किंवा मी काय ते काय कोणाच्या हातात नसतं. अशी काही इच्छा आहे का? म्हणजे आता राहिलेली काही इच्छा असं असतं की प्रत्येकाच्या आयुष्यात आता राहिलेलं आयुष्य ह्याच्यासाठी आपण हे करावं. आता मी ठरवले की काय नाही, आपण आयुष्यभर एक पत्रकारिता एक सेवा म्हणून करायची. तसं आता ह्या 44 वर्षानंतरचं तुमचं काय प्लॅनिंग आहे? की मी ज्या ज्या वेळेला हलसिद्धनाथाला कौल लावायला गेलो, हम्म, ज्या ज्या वेळेला मी मामांना सांगून कौल लावायला गेलो, त्या त्या वेळेला मी माझ्या परपंचाचं काहीच मागितलं नाही. मी माझ्या भगवंताची सेवाच मागितलेली आहे. उभं आयुष्य मला त्याचा गडी म्हणून काढायचं आहे. फक्त एवढंच आहे मागणं या परमेश्वराला, की माझा बुद्धीचा भेद कधी होऊ देऊ नकोस, मला अहंकार कधी येऊ देऊ नकोस. मला आयुष्यभर जमिनीवर राहून त्या परमेश्वराच्या चरणात सेवा करायची. आणि जी वारीची परंपरा आम्ही सुरू केली ना, ती माझ्याकडून माझ्या भगवंतानं करून घ्यावी आणि माझ्या येणाऱ्या पिढीकडून सुद्धा ती सेवा करून घ्यावी. एवढंच करायचं, एवढंच मागायचं, बाकी मला काही जरा मागायचं. ओके. मित्रांनो, हे होते मेजर वसुंधेकर. यांना तुम्ही यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, तुम्ही जर बाळूमामाचे भक्त असाल किंवा बाळूमामाच्या संदर्भातल्या रील व्हिडिओ बघत असाल, व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्ही बघितलंच असेल. आणि काही लोकांनी तळावर लाईव्ह कीर्तन देखील किंवा लाईव्ह त्यांचं प्रबोधन बघितलेलं आहे. त्यांच्याशी आज आपण वेगवेगळ्या विषयावर संवाद साधला. मागल्या वर्षी देखील संवाद साधला आणि खूप मस्त वाटलं की ते वास्तव रियालिटीवर बोललेत आणि नक्की काय असतं बाळूमामाची सेवा काय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज त्यांनी आपल्याला दिली. आणि तुम्हाला देखील विनंती आहे की आपण हे सगळं महासंवाद मराठी हे चॅनल खूप कष्टातून संघर्षातून अनेक अडचणी येत असतात, तरी देखील आपण हे चालवतो एक सेवा म्हणून हे करत असतो. आपण सगळ्यांना विनंती आहे, जे तुमची मतं आहेत, काय प्रश्न आहेत, काय उत्तर आहेत, ते देखील कमेंट करा. काय आमचं चुकलं असेल ते देखील कमेंटमध्ये सांगा, काय बरोबर असेल ते देखील सांगा. फक्त तुम्ही बोललं पाहिजे. आम्हाला चुका सांगणं खूप गरजेचं आहे. आम्ही प्रत्येक वेळेस त्या दुरुस्त करण्याचा 1000% प्रयत्न करू. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.